जय 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। या हर्षवर्धन सप्ताह करायचं काय? खाली मुंडवर पाय, या हर्षवर्धन सप्ताह करायचं काय? खाली मुंडवर पाय, याआधी हर्षवर्धन सप्ताह करायचं काय? खाली मुंडवर पाय, जय भवानी जय शिवाजी। आज आपण काँग्रेसचे मंत्री, काँग्रेसचे आमदार, प्रदेशाध्यक्ष श्री हर्षवर्धनजी सपकाळ यांना ची लावायला सुद्धा शरम वाटते असे नेतृत्व आहे। यांनी छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी असं सांगितलंय की कुणाच्या गवताच्या काडीला धक्का लावू नका, त्यांनी स्त्रियांना, परक्या स्त्रियांचा सन्मान करून चोळी बांगडी देऊन सन्मानाने पाठवलं, असे छत्रपती शिवाजी महाराज की तुलना ज्यांनी महिलांवर अनन्वित अत्याचार केले, अनेक लोकांच्या कत्तली केल्या, तिथल्या धर्म संस्कृतीचा विच्छेद करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी त्यांनी तुलना केली। या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि शासनाला अशी विनंती करतो की अशा प्रवृत्तीवर कडकात कडक कारवाई करून समाजात योग्य संदेश द्यावा। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी। हर हर महादेव, हर्षवर्धन सपकाळाचं करायचं काय? खाली मुंडवर पाय, हर्षवर्धन सपकाळाचं करायचं काय? खाली मुंडवर पाय, छत्रपती संभाजी महाराज की जय। या ठिकाणी इंदापूर तालुक्यामध्ये या हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करतो आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे अपशब्द काढले आणि टिपूसारख्या व्यक्तीची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर जी तुलना केली, त्याच्या निषेधाच्या निमित्ताने या इंदापूरमध्ये निषेध नोंदवण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती धर्माला एकत्र करून या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून खऱ्या अर्थानं आजची तरुण पिढी असेल किंवा आपण सर्वजण असाल या ठिकाणी पुढे चालत असतो, त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर असतो आणि हा आदर्श डोळ्यासमोर असताना एखाद्या व्यक्तीची, एखाद्या समाजातील एका छोट्या व्यक्तीची त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुलना करणं हे खरं तर निंदनीय आहे। आणि हर्षवर्धन सपकाळसारख्या माथेफरू लोकांनी अशा प्रकारचं वक्तव्य केल्यामुळं खरं तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाला पाहिजे, त्यांची खरं तर बोलती बंद केली पाहिजे आणि उद्याच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा चुकीच्या पद्धतीने उद्याच्या तरुण पिढीसमोर न मांडता खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज कशा पद्धतीने लढवय्ये होते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कशा पद्धतीने स्वराज्याची निर्मिती झाली, कशा पद्धतीने शेतकरी हित जपलं गेलं, कशा पद्धतीनं महिलांचं धोरण जपलं गेलं, हे खरं तर आजच्या पिढीला सांगणं गरजेचं आहे। अशा प्रकारची बेताल वक्तव्य आजच्या तरुण पिढीतील राजकीय लोकांनी केली नाहीत पाहिजे। अशा प्रकारची सुद्धा या ठिकाणी त्यांचा निषेध आजच्या या इंदापूरमध्ये आम्ही सर्वजण मिळून करीत आहोत। हर्षवर्धन सपकाळ हा अतिशय बालिश माणूस आहे। खरं तर एवढं प्रकरण झाल्यानंतर त्यांनी खरं तर महाराष्ट्रातील आणि हिंदुस्थानातील अनेक शिवप्रेमींची, शिवभक्तांची त्या ठिकाणी मने दुखवलेली आहेत, त्यांनी माफी मागणं गरजेचं होतं। परंतु गेंड्याच्या कातडी पांघरलेला हर्षवर्धन हा वेगवेगळ्या पद्धतीचं बेताल वक्तव्य करतो, त्या ठिकाणी तो माफी सुद्धा मागायला त्या ठिकाणी तो तयार नाही। त्याच्यामुळं हर्षवर्धन सपकाळला या ठिकाणी आपल्या इंदापूर पोलीस स्टेशनला देखील आमचं विनंती आहे
त्याच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्याला अटक केली पाहिजे आणि त्याला शरण आणलं पाहिजे. त्याला या महाराष्ट्राच्या हिंदुस्थानातील सर्व जनतेने त्या ठिकाणी त्यांनी माफी मागितली पाहिजे. या सगळ्यांच्या उद्देशाने या ठिकाणी इंदापूरमध्ये आम्ही खऱ्या अर्थानं निषेधाचा या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे आणि हर्षवर्धन सप्ताहाचा मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो. हर्षवर्धन सप्ताहाचं करायचं काय? खाली मुंडं वर पाय, हर्षवर्धन सप्ताहाचं करायचं काय? खाली मुंडं वर पाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि या महाराष्ट्रासाठी ज्यांचं योगदान मिळालं त्या सर्व महामानवांना आज या ठिकाणी प्रथमतः अभिवादन करतो. आपण गेली 2-3 दिवस झालं बघतोया जो गुरुक्रमा होता, तो इस्लाम प्रशासक म्हणून जो होता टिपू सुलतान, त्या टिपू सुलतानाचं समर्थन आणि उद्योगीकरण करण्याचं काम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं या सपकाळचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध या ठिकाणी करत आहोत. टिपू सुलतान म्हणजे एक राक्षस होता. त्यानं बऱ्याचपैकी हिंदूंना त्या ठिकाणी सर्वसामान्य हिंदूंना आणि त्या ठिकाणी त्या काळात त्यांना अन्याय आणि अत्याचार करण्याचं काम त्या ठिकाणी आपल्याला माहीत असेल. कर्नाटकमध्ये एक मेंगलोर म्हणून एक गाव होतं. त्या गावात नरक चतुर्थी दिवशी मंदिरामध्ये त्या ठिकाणी पूजा अर्चाचं काम चालू होतं. सर्व नरक चतुर्थीच्या दिपोळीच्या मुहूर्तावरती देवाच्या त्या ठिकाणी दिवा लावण्याचं काम चालू होतं. परंतु या टिपू सुलतान या राक्षसानं अचानक त्या ठिकाणी त्या गावावरती हल्ला केला आणि लहान मुले, बाया माणसं आणि सर्व त्या ठिकाणी भाविक भक्तांना 800 भाविक भक्तांना त्या ठिकाणी त्यानं चिरून टाकण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आज जर आपण बघितलं तर त्या मंगळवार गावामध्ये आज बी त्या ठिकाणी दिवाळी साजरी केली जात नाही. इतकं क्रूर काम त्या ठिकाणी त्या टिपू सुलतानचं होतं. टिपू सुलतान जी तलवार वापरायचा, त्या तलवारीची जी मूठ होती त्याच्यावरती त्यानं लिहिलं होतं की या राज्यामध्ये त्या ठिकाणी इस्लाम सोडून सर्वजण या ठिकाणी काबीर आहे आणि शेवटचा काबीर जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत माझी तलवार संपत राहील. मुस्लिम सोडून सर्वांना संपवण्याचं शपथ खऱ्या अर्थाने कुणी घेतली होती तर टिपू सुलतानने घेतली होती. त्या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी हिंदू बांधवांना तलवारीच्या धाकाने गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी लाखो हिंदूंना त्यांनी त्या ठिकाणी धर्मांतर करून घेतलं आणि इस्लाम धर्म वाढवण्याचं काम त्या ठिकाणी तो करत होता. परंतु ते करत असताना अनेक ठिकाणी आमची त्या ठिकाणी महादेवाची मंदिरं असते. तुम्हाला सांगतो आणखी आमच्या देवदेवतांची मंदिरं त्या ठिकाणी तोडली गेली आणि ती मंदिरं तोडून त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो जामा मस्जिद त्या ठिकाणी बांधली गेली, दर्गे त्या ठिकाणी बांधले गेले. आता हा दृष्ट तुम्हाला सांगतो अजून जवळपास ख्रिश्चनांच्या मिशनरी त्याने त्या ठिकाणी तोडल्या, ख्रिश्चनांची मंदिरं तोडली, कसायांना हजारो कसायांची कत्तल त्या ठिकाणी त्यांनी केली. आणि असं या टिपू सुलतानचं उदात्तीकरण जर या ठिकाणी सप्ताहासाठी अवलादी जर त्या ठिकाणी करत असतील तर तुम्हाला सांगतो की या महाराष्ट्रासाठी आणि सर्व समाज हिंदू समाजासाठी घातक प्रवृत्ती आहे आणि घातक प्रवृत्ती या ठिकाणी बिलकुल काढली पाहिजे. काय त्या हर्षवर्धनच्या आईचं परिपाप केलं म्हणून हर्षवर्धनसाठी अवलाद त्या ठिकाणी त्यांच्या पोटी जन्माला आली. त्यामुळं त्या हर्षवर्धन सप्ताहाचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज या ठिकाणी निषेध करण्यात येत आहे. त्याच्या प्रतिमेला जोडं मारण्यात त्या ठिकाणी येत आहे. त्यामुळं आज इंदापूरमध्ये बी या ठिकाणी कपटी आणि उत्कृष्ट टिपू सुलतानाला या ठिकाणी त्याचा निषेध आज त्या ठिकाणी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी टिप्याशी करतोय हर्षवर्धन सपकाळ. तुम्हाला सांगतो हर्षवर्धन आपला हेरणे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण केलं, परश्री माते समान मानली, शेतकऱ्यांचं राज्य आणलं आणि सर्व जनता ही सुखी समाधानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात कोणावरतीही अन्याय होत नव्हता. एका बाजूला शिवाजी महाराजांचं कार्य आणि त्या टिपू सुलतान किती क्रूर होता याची बरोबरी या त्या ठिकाणी टिपू सुलतानशी होऊ शकत नाही आहे.
ती केली जाते. टिपू सुलताननं आमच्या हिंदू समाजावरती बऱ्याच प्रमाणे अत्याचार केला आणि ही अवलादी पाकिस्तानमध्ये त्या टिपू सुलतानाला वीर टिपू सुलतान म्हणून त्या ठिकाणी गौरवलं जातं. त्या टिपू सुलतानाला वीर त्या पाकिस्तानमध्ये गावलं जातं. आणि आमच्या संभाजी महाराजांच्या राज्यात जर टिपू सुलतान असता तर त्या टिप्याला 10 फूट जमिनीत आमच्या संभाजी महाराजांनी गाडला असता. परंतु त्या ठिकाणी तो महाराजा कार्यक्रम. त्यामुळं या ठिकाणी आम्ही आज सांगतो जे हर्षवर्धन सपकाळने जे स्टेटमेंट केलंय त्या हर्षवर्धन सपकाळने जे स्टेटमेंट मागे घ्यावं. अन्यथा या महाराष्ट्रामध्ये कुठेही टिपू हर्षवर्धन टिपू सपकाळला आम्ही फिरवून देणार नाही. इंदापूरमध्ये तर हर्षवर्धन टिपू सपकाळला आम्ही या ठिकाणी पाय बी देऊन देणार नाही असं या ठिकाणी सांगतो आणि माझे 4 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय भारत. शिवाजी महाराज यांना नमन करून आज इंदापूर या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस यांचे प्रदेशाध्यक्ष नालायक सपकाळ त्याचं नाव सुद्धा घेऊ वाटत नाही. यांनी महाराजांची तुलना त्या टिप्याशी केली आणि त्या टिप्याचं समर्थन करतोय. त्याची जीभ छाटली जावी आणि तो आजही पेपरला बातमी देतोय की माझी जीभ छाटा, परंतु माफी मागणार नाही. त्या नालायकाला आज हिंदवी स्वराज्याचं काय असतं हे आम्ही सर्व शिवभक्त आणि अखंड महाराष्ट्र त्यांना दाखवून देईल आणि त्या टिप्याचं कधीही समर्थन या महाराष्ट्रात होऊ दिलं जाणार नाही. एवढंच बोलतो आणि संपून थांबवतो. भारत माता की राम राम बोलतो. मी प्रथमतः या हर्षवर्धन सपकाळचा निषेध करतो. महाराष्ट्राच्या वतीने निषेध करतो. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचे नाही तर अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत. आणि असं असताना आपल्याच मातीतला एक नालायक म्हणण्यापेक्षा पाडवा म्हणू, कारण आपल्यात राहून दुसऱ्याची बदवेगिरी करणाऱ्याला पाडवा म्हणते ती. असा हा पाडवा त्या टिप्या सुलतानची आणि महाराजांची बराबरी करतो. खऱ्या अर्थाने बघितलं तर एकीकडे महाराजांचं जे कर्तृत्व आहे ते सूर्यासारखं तेजस्वी आहे. कारण महाराजांच्या जेवढं कारकीर्द आहे या कारकिर्दीमध्ये कधीही महाराजांकडून कुठल्याही गोरगरीब जनतेवर कुणावरही अत्याचार अन्याय झालेला नाही. तर दुसरीकडे बघितलं तर त्या टिप्या सुलताननं असंख्य लोकांच्या कत्ली केल्या, हजारो आपल्या बहीण बेटींची इज्जत लुटली, लाखो कत्ली केल्या, धर्मांतरण केली. अशा या जिहाद्याला महाराजांच्या शेजारी बसवणं, महाराजांच्या बराबरीत बसवणं हे कितपत योग्य आहे हे महाराष्ट्राने अभ्यास केला पाहिजे. खऱ्या अर्थाने बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे कार्य आहे हे इतकं तेजस्वी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये एक छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जेवढा जीवन प्रवास आहे तो फक्त जनहितासाठी आहे, जनतेच्या हितासाठी आहे. खऱ्या अर्थाने बघितलं तर महाराष्ट्रात जेवढे राजे झाले त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सोडले तर बाकीच्यांनी फक्त राजवाड्यांचा गारवा सहन केलेला आहे. पण माझ्या राजांनी जनतेसाठी ना स्वतःसाठी, जनतेच्या फायद्यासाठी, जनतेच्या हितासाठी जीवनभर जंगलात, रानात, वनात काढले, झोपडीत काढले आणि जनतेला एक सक्षम स्वराज्य मिळवून दिलं. अशा या राजाची तुलना त्या हरामी टिप्या संघ करणं हे कितपत योग्य आहे हे महाराष्ट्राच्या लक्षात आलं पाहिजे. खऱ्या अर्थाने बघितलं तर महाराष्ट्र घडवण्यामागं आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे महापुरुष आले, जन्माला आले त्या सर्वांचाच अधिकार आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं योगदान हे कधी न विसरण्याजोगं आहे. खऱ्या अर्थाने बघितलं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होतं म्हणून मी हे संविधान लिहू शकलो आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा मी माझा गुरु आयडल मानतो. अशा या महान व्यक्तींविषयी जर आपल्यातलीच हरामखोरं बोलत असतील तर हे निंदनीय आहे. खऱ्या अर्थाने बघितलं, प्रॅक्टिकली विचार केला तर हर्षवर्धन सपकाळ हा कोण आहे? हा मराठा आहे, हा हिंदू आहे. तर एक प्रॅक्टिकली विचार करा की आज हिंदू धर्माला मायक्रो लेवलच्या प्लॅनिंगनं पोखरायचं हे एक प्लॅनिंग आहे. कशा पद्धतीनं बदनाम केलं जाईल, कशा पद्धतीने हिंदू धर्माला कसं आपण काउंटर करेल या गोष्टीचं हे मायक्रो प्लॅनिंग आहे. हर्षवर्धन सपकाळ हा पे
म्हणजे त्यांनी जे त्या दिवशी वक्तव्य केलेलं आहे की पैसे घेऊन वक्तव्य केलेलं आहे म्हणून मी त्याला भडवा म्हणलो. अशा या भडव्याचा निषेध नाही केला पाहिजे, त्याला काळं नाही फासलं पाहिजे. तो जसं म्हणला ना की माझी जीप छता पण मी माफी मागणार नाही, खऱ्या अर्थाने त्याची जीपच छतली पाहिजे. अशा जर महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रातल्या कुठल्याही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज नव्हे, कुठल्याही राहू दे खाली, त्याला पडू दे खाली, कुठल्याही महापुरुषाविषयी जर कुणी काय बोलत असेल तर त्याची जीवच छतली पाहिजे, त्याला जगण्याचा अधिकार नाही. आणि माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांकडे विनंती आहे की त्यांनी असेंब्लीमध्ये एक असा कायदा पारित करावा की जे आपले महाराष्ट्राचे महापुरुष आहेत, ज्यांनी जनहितासाठी आपलं पूर्ण आयुष्य बलिदान केलेलं आहे, त्यांच्याविषयी जर कोण वक्तव्य करत असेल, चुकीच्या ठिकाणी नावं देत असेल, त्यांची विटंबना होईल असं जर कुठलं कृत्य करत असेल तर त्याला कडक मधलं कडक शासन झालं पाहिजे. काय बरोबर आहे नाही? तर अशा या कायदा पारित होण्याची गरज आहे. आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं आज प्रत्येक ठिकाणी निषेध तर होतोय, पण निषेधासंग याला आतल घडल अशी काहीतरी एक कृत्य होणं गरजेचं आहे. मी एवढं बोलून थांबतो. जय श्रीराम. शिवाजी महाराज जय जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आजचे काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जे टिपू सुलताननी जे कृत्य केलं त्याची वाहवा करणं आणि राज्याचे आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करणं म्हणजे हर्षवर्धन पाटलांचा निषेध करणे व त्याला जोड्याने चपलाने मारलं पाहिजे. हर्षवर्धन सपकाळ हा एक बेताल वक्तव्य करणारा एक वाईट वृत्तीचा नेता, त्यांनी जे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये चुकीचा संदेश सर्व हिंदू समाजाच्या भावना बिघडवल्या त्याबद्दल त्यांचा आम्ही निषेध करतो. आणि हा निषेध आमच्या राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांच्यावर त्वरित त्या केलेल्या वक्तव्याच्या त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांच्यावर गुन्हा नोंदवा यासाठी आम्ही आज प्रशासनाला पत्र देतो. आज सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो. आणि आलेल्या अधिकारी यांना मी जे निवेदन दिले आणि इंदापूरला आजच्या या निवेदनाचं आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला आग्रह करतो आणि त्यांनी त्वरित गुन्हा दाखल करावा आणि त्याची दखल घ्यावी. हर्षवर्धन सपकाळ जो आहे ना त्याच्यावरती आपल्या इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये पण गुन्हा दाखल करा अशी आमची विनंती आहे तुम्हाला. किरण हर्षवर्धन सपकाळचं करायचं काय? हर्षवर्धन सपकाळचं करायचं काय? या सपकाळच्या नावानं छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. या अशा औलादी पेट्रोल वाटायची पेटत नाही. मीडियाला दिसत राव. निषेध बंद करा, आता ऍक्शन घ्यायची सुरुवात करा. गुन्हा दाखल झाला पाहिजे इंदापूर पोलीस स्टेशनला.